नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे अतिधोकादायक ज्या इमारती आहेत त्यांची यादी जाहीर केलेली आहे. वारंवार सूचना देऊन सुद्धा नागरिक ऐकत नसल्याने आता कारवाई करत आतापर्यंत काही इमारती खाली करण्यात आलेल्या आहेत. आपल्यासोबत अतिक्रमणचे उपायुक्त आहेत. सर, खरं तर कारवाई सध्या सुरू केलेली आहे. नेमक्या किती इमारती आहेत? नाही, आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये जे अतिशय धोकादायक C1 कॅटेगरीच्या 52 इमारती आपण जाहीर केल्या आहेत, त्यांची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. 52 पैकी 19 इमारती आपण खाली केलेल्या आहेत आणि उर्वरित ज्या 33 इमारती आहेत, तर त्यांची प्रक्रिया चालू आहे. त्यांची काही ठिकाणचा आपण पाणी पुरवठा खंडित केलेला आहे, विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे. वॉर्ड ऑफिसर यांच्यामार्फत त्या ठिकाणी मोठी आम्ही होर्डिंग बॅनर लावलेले आहेत, की ते इमारत जीवितास धोका आहे, ती कधी कोसळू शकते. त्यामुळे ती इमारत खाली करणं आवश्यक आहे. मी आपल्या माध्यमातून त्या राहणाऱ्या इमारतीमधील नवी मुंबईच्या रहिवाशांना विनंती करतो, की अशा प्रकारच्या अतिशय धोकादायक ज्या जाहीर केलेल्या C1 कॅटेगरी असतात, त्याच्यामध्ये राहणे तुमच्या जीवितासाठी धोका आहे. जर स्ट्रक्चरल इंजिनियर सांगत असेल, की ते C1 कॅटेगरीत आहे, धोकादायक आहे, त्याच्यामध्ये राहणं धोकादायक आहे, तर त्यानंतर त्यांनी खालीच केलं पाहिजे. नाही केलं तर आम्ही पोलीस विभागाच्या मदतीने त्यांना खाली करण्याचे पूर्ण प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे आम्ही त्यांच्या ज्या सेवा आहे त्या खंडित करतो. एवढं करून सुद्धा जर नागरिक सहकार्य करत नसेल तर त्यांच्या जीवासाठी धोका आहे. नक्कीच तर आपण पाहिलं असेल का काही इमारती खाली करण्यात आलेल्या आहेत आणि काही इमारती आता कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावं असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेशसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई.